तर ऑफिसर येऊन तुम्हाला घरी फाईन आहे. तुमच्या घरी असू दे गाडी, गाडीची की घेतली, गाडी घ्यायला आलो. पार्किंग लॉट मध्ये गाडी भेटलेली आहे आपली. ही आहे आपली गाडी, चावी भेटलेली आहे. त्याची ग्रेट ओशन राईड आहे. ही आहे हॅवल. जायचंय गाडी घेऊन. Let's गणपती बाप्पा माय गॉड. गाडी पार्क केलेली आहे. आता गाडी पार्क करताना सुद्धा इथे रूल आहे. ते मार्क्स दिलेले आहेत. या मार्क्स मध्ये जर सेंटरला गाडी नसेल तर ऑफिसर येऊन तुम्हाला घरी फाईन लावेल. तुमच्या घरी असू दे गाडी, पब्लिकली असू दे, एकदम प्रिसाइजली गाडी पार्क करायची. प्रत्येक गाडी तुम्हाला दिसेल त्या स्क्वेअर मध्येच पार्क आहे, त्याच्या बाहेर चालणार नाही. आणि आता इथे रिकामी जागा आहे, तर हा स्पॉट जर नसेल हा नंबर तर तुम्हाला इथे गाडी लावायची नाही. गाडीला इतका डिस्टन्स ठेवायचा आहे की पाठीमागच्या नका पुढच्या गाडी सहज काढता आली पाहिजे. इतके रूल इथले कडक आहे. त्यामुळे प्रेशर तर आलेलं आहे, पण बघूया हॅवल आपल्याला कशी साथ देते. हॅवल. आणि आता आम्ही चाललोय गाडी घेऊन ग्रेट ओशन राईडला. अगोदर सर्वांना पिकअप करणार आहे आणि मग निघणार. ऑस्ट्रेलियामध्ये गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, थोडासा दडपण आहे. ट्रॅफिक रूल्स, सिग्नल पूर्ण वेगळे, म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत अशा पद्धतीने. तर ट्रॅफिक रूल आहे, दिल्लीचं असते तो सर्व. सो बेसिकली ऑस्ट्रेलियामध्ये गाडी चालवत असताना 3 गोष्टींची काळजी घ्यायला लागते. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पीड. जागोजागी स्पीड ठरलेलं आहे, स्पीड कॅमेराचं, त्या स्पीडच्या वरती तुम्हाला जाता येणार नाही. दुसरं म्हणजे लेन चेंजिंग. लेन चेंजिंग मध्ये इथे फार नियम कडक आहेत. जिथे डॉटेड लाईन आहे तिथेच तुम्ही लेन चेंज करू शकता. लेन लाईन असेल तिथे लेन चेंज करता येते. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑस्ट्रेलियामध्ये ड्रायव्हिंग करताना ही आहे की तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही कशी पण गाडी चालवली चालणार नाही. तुम्हाला समोरच्या गाडीला आधी रोड द्यायचा आहे. जागा आहे, तो कसा काय माझ्या आडवा लावतोय असं चालणार नाही. तुम्हाला दुसऱ्यांची काळजी घ्यायची. हे तिसरं सगळ्यात महत्वाचा नियम आहे. अर्थात त्यात वॉकिंग, कारवाले, टू व्हीलरवाले सर्वजण, तुम्ही सोडून जे काही थर्ड पार्टी आहेत त्यांची जबाबदारी तुमच्यावरती. रस्ते बघा, एकदम कुठे तुम्हाला खड्डा दिसणार नाही, असे धूळ नाही, आडव्या तिडव्या गाडीला चालवतात लोक अजिबात नाही. तरी अजून आमचा मेन रोड यायचा आहे ग्रेट ओशन, तिकडे अजून मजा येणार आहे.